तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील सारशू या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात केलेले अतिक्रमण काढण्यात यावे, गावात हिंदू स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती। मात्र त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे गावातीलच मनीष जाधव, प्रवीण राजगुरू आणि पंकज वाघ या तिघांनी पेन टाकळी धरणामध्ये जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत पाण्याच्या बाहेर येणार नसल्याचा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे। दरम्यान या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आज आम्ही सारशू गावातील विविध मागण्या, हिंदू स्मशानभूमी व शाळेभोवतील अतिक्रमण या विविध मागण्या घेऊन आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती अर्ज केले, निवेदन दिले, आंदोलन केले। आज आम्ही तिघ जण, प्रवीण राजगुरू, पंकज वाघ, मनीष जाधव, आम्ही तिघ जण जलसमाधीचं आंदोलन करत आहे। वारंवार प्रशासनाकडे आम्ही निवेदन दिले, पण मात्र प्रशासन संथगतीने काम करत आहे। कुठल्याच प्रकारे प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही व हिंदू स्मशानभूमीची 60 जमीन ही खुली केली नाही, म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहे। आणि काल संध्याकाळी आंदोलनकर्त्याच्या घरावर सराईत गुन्हेगार प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी दगडफेक व घरावर हल्ला चढवला। म्हणजे ह्या प्रल्हाद कचरू शेजूळला एवढी हिंमत कुठून आली? सारशू गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तरी अशा गावगुंडावर ताबडतोब पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यात यावी व आपलं सारशू येथील 60 जमीन जी आहे हिंदू स्मशानभूमीची ही खुली करण्यात यावी व शाळाभोवतील जे अतिक्रमण आहे ते तत्काळ काढण्यात यावं व या हिंदू स्मशानभूमीमध्ये जी अंत्ययात्रा निघती ती अंत्ययात्रा त्या हिंदू स्मशानभूमीमध्ये येऊ नये म्हणून त्यानं प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी झटका मशीन लावली। झटका मशीन ही जनावरांसाठी वापरली जाते, पण हा प्रल्हाद कचरू शेजूळ हा गावठाणमध्ये असलेले हिंदू स्मशानभूमीला झटका मशीन लावलेली आहे। तिथं त्या कारणामुळे हिंदू समाजातील लोकांना तिथं मज्जाव केला जातो व त्याला कुठं अंत्ययात्रेला विरोध केला जातो, तरी प्रशासनाने जी दखल घेण्यात यावी।